दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सरस्वती सोसायटी, सहकार रोड, विलेपार्ले पूर्व या ठिकाणी आपण जाऊन भेटणार आहोत. सौ शीतल संजय गोरुले या वहिनींना. वाट बघतायत वहिनी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि भेटूया गोरुले कुटुंबाला. क्या उखाणा. स्टूलावर स्टूल बघते स्टूल, संजू म्हणतो तू आहेस ब्युटिफुल. हे तिला असं वाटतंय. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार बाबा. हा माझा मुलगा. हॅलो. ह्या माझ्या काकू. नमस्कार काकू. काकूबाई, काकू पण आणि सासूबाई. ह्या माझ्या नणंद. नमस्कार. ह्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. हे जावेची मुलं. बरं बरं बरं. हा नंडेचा मुलगा. हां हां. तो जावेचा मुलगा. बरं बरं. हे आमची माशेवाली. ही माझी मुलगी. बरं. आणि हा सगळ्या बाकी सगळे आमचे परिवार आमचा. नमस्कार सगळ्या. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. औदुंबराच्या झाडाखाली दत्त गुरु घेईत विसावा, राजेश रावांचे नाव घेते आशीर्वाद असावा. माणसात असावी माणुसकी, नसावा अहंकार, रामचंद्र हेच माझे अलंकार. साईबाबाचं मंदिर, अपनागडची शान, धनंजय रावांचं नाव घेते, मीच मिळवीन पैठणीचा मान. वय झालं तर काय झालं, पैठणी नाही. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण पार्ल्यातलंच, म्हणजे पारशीवाड्यामध्ये माझी आई राहते आणि महिला संघ शाळेमध्ये शिकायची विलेपार्ले महिला संघमध्ये. तर माझी मैत्रीण अंजली, ती ह्या घरामध्ये माझी नणंद लागते. तिच्यामुळे ह्या घराची ओळख झाली माझी. या घराची? हां. मग कसं काय? माझी मैत्रीण ती शाळेतली बालपणातली ना. असू द्या ना. मग तिच्याबरोबर मी रोज यायची इथे. इकडे याच घरात. काय या घरात यायचं? माझी मैत्रीण खास ना, तर मी यायची तिच्या बरोबर रोज. तर ओळख झाली. कोणाची ओळख झाली? म्हणजे घरच्यांची ओळख झाली. बरं झालं. कितवीत असताना झाली? जवळजवळ 6वी-7वी मध्ये. हां. आणि मग त्यानंतर म्हणजे याने मला प्रपोज केलेलं. ह्यानी म्हणजे कोणी? नवऱ्याने. बोलवा त्यांना. या. नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा. वेलकम सर. तुमचं बालपण कुठलं? मी तेच पार्ल्यामध्येच. पार्ल्यामध्ये. काय करता आपण? मी प्रायव्हेट कंपनीमध्ये, फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मी जॉबला आहे. नोकरी करतो. आपण काय करता? मी हाऊसवाईफ. हां हां. हाऊसवाईफ. मग काय झालं? तुम्ही यांना कधी लग्नाचंच विचारलं होतं म्हणे डायरेक्ट? लग्नाचं विचारलं खूप उशीर. लास्ट इयरला विचारलं मी. आधी फक्त यायची. 6वीत यायचे तेव्हा काय करायचं? फक्त बघायचं. मग कितवीत असताना विचारलं? मला लास्ट इयरला मी होती ना, तेव्हा तो जॉबला होता. त्यावेळी त्याने मला प्रपोज केलं. त्याच्या आधी नाही? नाही, आधी नाही केलं. लास्ट इयरला. मी लास्ट इयरला होती. शाळा आणि कॉलेज आमचं सेम आहे दोघांचं. पण तो त्याच्या मित्रांमध्ये, मी माझ्या मैत्रिणींमध्ये. असं एकत्र वगैरे असं काय नाही. मग कधी विचारलं तुम्ही? मी जॉबला होतो. वडील माझे एक्सपायर झाले होते त्यावर्षी मला करणं भाग होतं. नाही पण हे वाटलं कधी तुम्हाला की यांना वाटलं? मला लहानपणापासून. लहानपणा म्हणजे जेव्हा जेवायला फर्स्ट टाइम पाहिलं मी, तेव्हाच मी ठरवलं होतं की अशी बायको हवी मला. असं लहानपणी ठरवलं होतं? हो, त्यापासून काही गोष्टी होत्या. कितवीत असताना हे तुमच्या मनात आलं? मी तेव्हा 8वी-9वीला असतो. 8वी-9वीला? हो. तेव्हा तुम्हाला वाटायचं की बायको अशी हवी? 8वीतल्या मुलाला बरंच कळत होतं. पण
यांना कधी विचारलं नव्हतं? नाही ना, अजिबात नाही. शाळा आमची एक, कॉलेज पण एक, पण असं कधी झालं नाही का नंतर तुमचं येणं कमी झालं वगैरे यांच्या घरात? नाही नाही, मैत्रीण ना माझी ती शाळेतली नणंद. तुम्ही ती नणंद आज आली नाही, तिच्या मुलाला जरा बरं नाही म्हणून आली नाही. तर नणंद येणार नाही आली? हा, घाटकोपरला राहते नणंद. नाही नाही. बरं. काय झालं मग पुढे? मग एकदा मी हिला विचारलं, काय विचारलं? लग्नाचं विचारलं डायरेक्ट. प्रपोज म्हणजे डायरेक्ट लग्न. मग तुम्ही काय म्हणालात? वाटत तर मी म्हटलं घरी विचारावं लागेल आई बाबांना, करून परमिशन घ्यावी लागेल. तर परमिशन घ्यायला गेली तर घरून जरा विरोध झाला. जरा जातीचा प्रॉब्लेम होता ना, म्हणून नाही म्हणून सांगितलं. मग शेवटी कोर्टात जाऊन केलं. पळून जाऊन. हे बरं आहे आपलं. पळून जाऊन केलं. किती वर्षापूर्वी? एक 14 वर्ष झाली. 15. पळून जेव्हा केलात त्या कुठे भेटलात? कसं काय केलं? नाही, आम्ही कळतच नाही कसे बाबा. धावत गेलात? ऍक्च्युली त्या दिवशी कॉलेजला आली होती. आम्हीचा अगोदर दिवस ठरला होता. कुठलं कॉलेज? साठे कॉलेज. तुम्ही साठे, हा, दोघंही साठेचेच आहेत. वा वा, छान छान. हा, मग ही कॉलेजला आली होती त्या दिवशी. तिला बोलवलं होतं कॉलेजला ये म्हणून वगैरे. आली होती आणि तिथूनच मी सगळं सेटिंग लावून. सेटिंग काय केलं होतं? माझ्या मित्रांना मी सगळं सांगून बँडा गोट्यामध्ये काही ज्या काही रीती रिवाज आहेत, काही गोष्टी आहेत, प्रोसिजर जी आहेत ती टेन्शन नाही आलं त्या दिवशी? 8 दिवस आधी डेट दिलेली मला, या दिवशी यायचं आहे म्हणून. पण मी सांगितलेलं नव्हतं कोणाला, सरप्राईज ठेवलेलं ते एकदम, म्हणजे गुपित. घरी आमच्या सांगितलेलं नाही, माझ्या स्वतःच्या. बरं केलं. काहीच नाही सांगितलं. आणि मग 9 तारीख आली आणि कॉलेजमध्येच निघून गेली. ड्रेस वगैरे घातला. मग सासूबाईंकडे आली, साडी वगैरे चेंज करून डायरेक्ट बँड्रा कोर्टामध्ये. पण मग तुमच्या घरी कळल्यावर नंतर मग झालं रात्री झालं. मग दुसऱ्या दिवशी बाबा आले लगेच भेटायला. आणि मग सगळं व्यवस्थित आहे आता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. प्रेम प्रकरण. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला अंदाज आला होता का हे सगळं काहीतरी असं चाललंय? थोडंफार असं वाटलेलं, पण मी स्वतःहून असं काय विचारलं, त्यानेच मला प्रपोज. त्याने जर तुम्हाला विचारलंच नसतं तर तुम्ही विचारलं असतं? स्वतःहून नाही, घरी सांगितलं असतं आई बाबांना. काय म्हणून? असं असं मुलगा आवडलाय करून घरी पहिला सांगितलं असतं, डायरेक्टली नाही. पण ते सांगायच्या आधीच त्यांनी जर एक दिवस पत्रिका काढून दिली असती लग्नाची? नाही, असं झालंच नसतं. का नसतं झालं? तुम्ही विचारलं? एवढ्या वर्षापासून चाललेलं काय चाललेलं? अरे आता तर म्हणाल्या कॉलेजमध्ये आल्यावर एवढ्या वर्षापासून काय चाललं होतं? खरं काय आता सांगा. आणि असं पण होतं, त्याला घरून अशी स्थळं येत होती, तेही तो काम करत होता. ते स्थळं बघायचं पण चाललेलं आणि मलाही सांगितलेलं मी तुझ्याशीच करणार आहे. पण आईचा मान ठेवून मी बघायला जातो. आज इथे बघायला गेलो, आज तिथे बघायला गेलो, आज तिथे बघायला, हेही मला सांगायचं तो. हे नंतर मग ते सांगता पण असं झालंच नसतं. कॉन्फिडन्स होता मला. काय कॉन्फिडन्स होता? कुठे जाणार नाही सोडून. आणि यांनी आणून दिली असती पत्रिका तर? हो, तर काहीच नव्हतं पुढे. मग काय केलं असतं? दुसरी बघितली असते. बघताय, ऐकताय काय म्हणताय? नाही, असं नाही झालं. अरे बोलले ते नाही, असं नाही का? आता बोलले ना ते. काय होईनी का बोलले असं? मनात होतं वाटतं कोणतरी. किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्ष पूर्ण झाली. कसा आहे स्वभाव? हट्टी आहे. कोणाचा? मिसेसचा. तुमचा विचारतोय. तुमचा कसा आहे? मी ऍडजस्टमेंट वाला. म्हणजे कसं काय? एखादा हट्ट सांगा ना यांचा असा की त्याच्यामुळे रागावले. कधी कधी मला जास्त नॉनव्हेजची आवड आहे. तुम्हाला? हो, नॉनव्हेज खाण्याची आवड आहे मला. जेव्हा मला हवं असेल तेव्हा जर नाही मिळालं तेव्हा ती थोडंसं हे करते की नाही, आज तुला मिळणार नाही. अरे काही दादागिरी. मग त्याच्यावर राग काढते मी, ते नॉनव्हेज वरती. नॉनव्हेज बरोबर त्याचा फेवरेट आहे ना ते, म्हणून. तरीच मला कळलं आल्याबरोबर मासेवालीच्या त्या मासे विकणाऱ्या ज्या काकी आहेत त्यांची ओळख करून दिली पहिली. चांगलंय. ओके. मग फिरायला वगैरे चित्रपट कुठला बघितला पहिला? खरं सांगा दोघांनी मिळून. आणि कुठे कुठे फिरायला जायचं ते पण सांगा. नाही, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. नाही, त्याला मी बोलायची लांबून चालायचं. का? एवढी गॅप पाहिजे रस्त्याने चालताना सुद्धा. का हो? म्हणजे अंतर पाहिजे. का ते? तसे रूल होते माझे. काय गॅप पाहिजे, एवढी चालताना पण अंतर पाहिजे.
अच्छा, नशीब चिकटून चालायचं नाही अजिबात. नशीब हे 2 फुटपाथ वरून दोघे नाही. पण पिक्चर नाहीच बघितलं. नाही, picture वगैरे नाही. लग्नानंतर. फिरणं वगैरे काहीच नाही, कुठेच कुठेच नाही. फिरायला नाही कुठेच गेले. नाही. का कुठेही मग? नाही. का पण? मी माझे वडील जरा स्ट्रिक आहे म्हणून जरा घाबरून होती, म्हणून त्या अर्थाने मी असं त्याला बोलायची, दमूनच चालायचं, अंतर पाहिजे म्हणून पळून गेला. असं. नाही इलाज झाला. पण आता सगळं चांगलं आहे. आता सगळं व्यवस्थित आहे. सगळं छान आहे. छान. आता बघूया वजन किती गोळा करणार तुम्ही. मी जेवढं वजन सांगणार तेवढं गोळा करायचंय, जमा करायचंय. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आणायचंय तुम्हाला 6 किलो. कांदे बटाटे 30 सेकंद झाली. एक मिनिट 20 सेकंद राहिलेला आहे. मम्मा आण मम्मा जड जड आण जडवाला आण 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 एक मिनिट पूर्ण. मम्मा आण ह्याच्यावर ठेव ह्याच्यावर ठेव 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 ह्याच्यावर. 50 सेकंद राहिली. 50. अरे ते 2 किलो 300. अरे तू इथे तर ठेव ना, तू ह्याच्यावर ठेव ना, ह्याच्यावर ठेव ह्याच्यावर ठेव ह्याच्यावर ठेव हे ठेव ह्याच्यावर बसा, ह्याच्यावर बसा, ठेव बसा. ह्याच्यावर ठेव. नाही ठेवायचंय. 6 किलो कमीत कमी 5 वस्तू पाहिजेत. 20 सेकंद राहिली. 6 किलो 118. हे उचल आणि हे आण. 10. मम्मा 9. ठेव 8. ठेव 7. अजून थोडंसं काहीतरी आण. 6. थोडंसं पाच. नाही 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 4. 3. 2. 1. वेळ संपली. खरं तर 5 किलो 800 ग्रॅम जमलं होतं. त्यानंतर फक्त 200 ग्रॅमचं वजन करायचं होतं. वहिनींची घाई अशी झाली, वहिनींनी 1.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ हा इथे वस्तू आणून फक्त ठेवण्यात आजूबाजूला वेळ घालवला. तेच जर त्यांनी वस्तू यावर ठेवल्या असत्या तर कदाचित त्यांना वेळ मिळाला असता. बरं, इतक्या मोठमोठ्या वस्तू घेऊन आल्या, 6 किलो सांगितलं तुम्ही. त्यामुळे हे बक्षीस गेलं. नमस्कार. नमस्कार. आता तुम्हाला यांचा अभिनय ओळखायचा आहे. हा, पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचंय काय बदल केला पाहिजे हो यांनी स्वभावामध्ये? हट्टीपणा सोडायला पाहिजे. हा? हट्टीपणा सोडायला पाहिजे तिने. यांनी हो. काय कधी सुटणार? प्रयत्न करेन. आणखी किती वर्ष? अजून 15 वर्ष. म्हणजे 15 वर्ष तुम्हाला हे सहन अजून करायचं? 15. सहन करायचं. सहन करायचंय म्हणतात. बरोबर. आणि त्यांनी कुठला बदल केला पाहिजे? त्याचं सगळं चांगलं आहे, काहीच सांगूच शकत नाही. आहे तसंच राहू दे, आहे तसंच राहू दे, काही बदल करण्याची म्हणजे आता गरजच असे नाही. तसंच उभं राहायचं. 15 वर्ष असेच उभे राहा. जसं आहे तसंच राहू दे. स्वभाव जसा आहे तसा तसाच राहू दे राहू असं दे. म्हणतात. काही बदलू नका. बदल नकोच आहे. सासूबाई कुठे? या नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे की सून 15 वर्षापूर्वी या घरात आली, म्हणजे माहेराहून निघाली, मग इथे येऊनच तिने सगळं तयारी केली आणि मग लग्नासाठी गेल्या. 15 वर्षांनी आज तुम्हाला सुनेबद्दल जर सांगायचं झालं किंवा तिच्याबद्दल बोलायचं झालं, कशी आहे सून, तर काय सांगाल? सून चांगली आहे. काही तिचा त्रास नाही आहे मला. नाही? जशी होती लहानपणी तशीच अजूनही आहे. जो काही त्रास आहे तो मुलालाच आहे. नाही ना, कोणालाच नाही अहो, म्हणजे त्रास आहे. हट्टीपणा. हट्टी आहे, थोडीशी आहे हट्टी. हा. पण सून एकदम चांगली. हा, चांगली आहे. चला, वा वा. बरं, आता मुलांचं काय म्हणणं आहे आई बाबांबद्दल? खूपच चांगलं आहे. कोण मारतं तुम्हाला दोघांपैकी? दोघं पण मारतात. नाही, पण नंतर एक जवळ घेतात. जवळ येतात, प्रेम करतात. तुझं काय म्हणणं आहे बाबा? तू काय हो पप्पा? हा? काय हे? लाडके जास्त ना म्हणून मारतात? नको यांचे लाड. तर मला सांगा, मुलांना न मारता सुद्धा, म्हणजे एक छान वाक्य होतं, शिक्षा शरीराला नाही तर मनाला व्हायला पाहिजे. बरोबर.
मग आता कधीपासून हा बदल करताय? आजपासूनच. मगाचपासून 15 वर्षात कुठला बदल अपेक्षित आहे तुम्ही सांगितलं. पण तो बदल एक अपेक्षित आहे. मला सांगा, ह्या म्हणतात की काही नाही आहे तसे बरोबर आहेत. त्याचबरोबर मुलांनी तक्रार केली नाही, पण त्यांच्या बोलण्यातून एक नकळत तक्रार आली जी मला जाणवली. मग आता हा बदल माझ्यासाठी तुम्ही कधीपासून करणार? आजपासूनच. नक्कीच. नक्की. हो नक्की. वाचलीच उद्या. आता पुढच्या खेळामध्ये आपण बघणार आहोत काय होणार आहे. या अभिनय करणार दोघे आणि तुम्ही ओळखायचं. म्हणजे दोघे मिळून अभिनय करणार. हा चित्रपट आहे. न ओठांची हालचाल करता अभिनयाने तो चित्रपट दाखवायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. मराठी चित्रपट आहे. आधीच सांग. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. ते काय दाखवत होतं? त्यांचं आडनाव पाटील आहे म्हणून. पाटील आडनाव आहे त्यांचं म्हणून मी ते तिलाच बोट दाखवत होती. अरे देवा, म्हणून तिला बोट दाखवत होती ती म्हणजे मुलीचा. पाटील. म्हणून मी शोधते पाटील आले म्हणजे मिस्टर असतील तर पाटील आणि मिसेस असतील तर पाटलीन. अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आणि आता हे गाणं आहे. गाणं 1 2 3. कोंबडी पळाली. कोंबडी पळाली. असं नाही, तुम्ही आता ते म्हणा आणि तुम्ही दोघांनी त्याच्यावर करायचं. 1 2 3. कोंबडी पळाली घालायला लागली. कोंबडी पळाली अंगडी धरून अंगडी घालायला लागली. लवकर. ते मासे देणाऱ्या काकी आहेत म्हणून कोंबडी नको झाली. झी मराठी कडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. आणि आता म्हण आहे ती ओळखायची. वेळ सुरू झाली. न बोलता वेळ सुरू झाली. झोपे गेलेलं झालं. तुम्ही पण करा. पोटाची आधी पहिला व्हिडिओ पोटाची 10 सेकंद झाली. पोटाची खळी नाही घट काय रे शिवो चंद्र काय रे 20 सेकंद झाली. बोलायचं नाही. 30 सेकंद झाली. बोलायचं नाही. ओढ ओढ. चंद्र गोल वजन भूक भूक. लवकर लवकर. 40 सेकंद झाली. करा करा. पोट पोट मी मला डोकं तुला शिकवेन सांग. 50 10 बोला आधी बोट 5 करून दाखवा. 3 भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. त्यांनी उत्तम केलं होतं, पण इकडच्या एकही मुलाला ती म्हण आली नाही. भूक एवढं सुद्धा तुम्ही म्हणालात, पण तरी सुद्धा माझ्या मते सगळ्यांना भूक लागलेली आहे. आणि आता एक नाव जाहीर होणार. ते नाव कुणाचं जाहीर होतं बघूया. चला, एक नाव. कुठली एक चिठ्ठी घ्या. घ्या लवकर. नाव आहे कांचन घावडे. नाव सांगा. कांचन कृष्णा धावडे. कुठे राहता? या बिल्डिंगच्या पाठीमागे. याच्या पाठीमागे. बरं झालं याच्या पुढे आलात ते. घरी कोण कोण असतं? मिस्टर, मुलगा आणि मी. शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि आता बघूया पैठणीच्या खेळात पैठणी कोण पटकावणार. दोघींना 10-10 संधी. हा चेंडू या 2 रेषेच्या मध्ये कुठेही ठेवायचा
पायाने मारायचा आणि या चेंडूच्या सहाय्याने तो समोर जो फुटबॉल ठेवलाय ना तो पडला पाहिजे रिंगवरून. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे आज पैठणी. एक 5 मध्ये 1 ही गुणसंख्या. आता 5 संधी तुमच्यासाठी. एक बरोबरी झालेली आहे. 4 संधी झालेल्या आहेत. 5 संधी झाल्या. 1 ही गुणसंख्या आणि उरलेले हे 5. बघूया काय होणार. 2 8-3 9-4 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या गोरुले वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या धावडे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, असंच आनंदात हसत खेळत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.